दुसऱ्या दिवशी सकाळी आर्या खिडकीजवळ उभी राहून बराच वेळ विचार करत होती. समीरचे शब्द तिच्या कानात सतत घुमत होते. मी तुझ्यावर दया करत नाही, मी तुझा आदर करतो. आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी तिच्या भूतकाळावर नव्हे तर तिच्या स्वभावावर प्रेम करत होतं. तरीही मनातील भीती तिला निर्णय घेऊ देत नव्हती. एकदा विश्वासघात झाल्यावर पुन्हा कोणावर विश्वास ठेवणं इतकं सोपं नसतं. त्या दिवशी कामावरही तिचं लक्ष लागत नव्हतं. कॅफे बंद झाल्यानंतर ती थेट महिला सहाय्य केंद्रात गेली. संस्थेच्या प्रमुखांनी तिच्या चेहऱ्याकडे पाहताच विचारलं, काय झालं बाळ? आज तू खूप विचारात दिसते आहेस. आर्याने शांतपणे समीरबद्दल सगळं सांगितलं. त्या हसल्या आणि म्हणाल्या, प्रत्येक माणूस सारखा नसतो. एका चुकीच्या व्यक्तीमुळे संपूर्ण जग चुकीचं ठरत नाही. पण निर्णय मात्र घाईत घेऊ नकोस. मनाचं ऐक, पण बुद्धीलाही सोबत घे. त्या शब्दांनी आर्याचं मन थोडं हलकं झालं. 2 दिवसांनी तिने समीरला भेटायला बोलावलं. दोघे नेहमीच्या बागेत बसले होते. काही क्षण शांतता होती. मग आर्या म्हणाली, समीर, मला अजूनही भीती वाटते. पुन्हा एकदा आयुष्य तुटलं तर? समीर तिच्याकडे पाहत हसला. मी तुला कधीच कोणतंही वचन देणार नाही की आपल्या आयुष्यात दुःख येणार नाही. पण एक वचन नक्की देतो, कोणतीही परिस्थिती आली तरी तुझ्यावर विश्वास ठेवणं मी कधीच सोडणार नाही. आर्याच्या डोळ्यात पाणी आलं. आणि जर मी भूतकाळ विसरू शकले नाही तर? मी तुला विसरायला सांगणारच नाही. त्या आठवणी तुझा एक भाग आहेत. फक्त त्या आठवणींनी तुझं भविष्य ठरवू नये, एवढंच मला वाटतं. काही क्षण आर्या त्याच्याकडे पाहत राहिली. मग तिच्या चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटलं. समीर, मला थोडा वेळ लागेल, पण मला तुझ्यासोबत आयुष्याचा हा प्रवास करून पाहायचा आहे. समीरच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. म्हणजे हा होकार समजू? आर्याने लाजत मान हलवली. त्या दिवसापासून त्यांच्या नात्याला एक नवं नाव मिळालं. काही दिवसांनी समीर आर्याच्या आईवडिलांना भेटायला गेला. त्याने अतिशय आदराने त्यांच्याशी संवाद साधला. आर्याच्या वडिलांनी शांतपणे विचारलं, तुला तिचा भूतकाळ माहीत आहे ना? समीर हसत म्हणाला, हो, पण मला तिच्यासोबत भविष्य जगायचं आहे. हे उत्तर ऐकून आर्याच्या आईच्या डोळ्यात अश्रू आले. काही दिवसांनी समीरच्या घरच्यांनाही आर्या भेटली. त्याची मोठी बहीण तिचा हात हातात घेत म्हणाली, आमच्या घरात सून नाही, मुलगी म्हणून ये. त्या शब्दांनी आर्याच्या मनातली शेवटची भीतीही नाहीशी झाली. साध्या पद्धतीने दोन्ही कुटुंबियांच्या उपस्थितीत त्यांचा साखरपुडा झाला. अनेक वर्षांनी आर्याच्या चेहऱ्यावर खरंखुरं आनंदाचं हास्य दिसत होतं. पण नियतीने अजून एक प्रसंग तिच्यासाठी राखून ठेवला होता. साखरपुड्यानंतर काही दिवसांनी आर्या कॅफेत काम करत असताना अचानक तिच्यासमोर एक ओळखीचा चेहरा आला. तो रोहन होता. त्याने आर्याकडे पाहिलं आणि काही क्षण स्तब्ध उभा राहिला. समोर उभी असलेली आत्मविश्वासाने भरलेली आर्या आणि काही वर्षांपूर्वी घराबाहेर काढलेली घाबरलेली आर्या, या दोघींमध्ये जमीन आसमानाचा फरक होता. रोहन हळूहळू तिच्याजवळ आला. आर्या, मला तुझ्याशी बोलायचं आहे. आर्याने शांतपणे उत्तर दिलं, कशाबद्दल? रोहनची नजर खाली गेली. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. आर्याच्या मनात भूतकाळाच्या जखमा पुन्हा जाग्या झाल्या. पण यावेळी ती पूर्वीसारखी असहाय्य नव्हती. तिने स्वतःचं आयुष्य पुन्हा उभं केलं होतं. आणि आता तिच्यासमोर उभा असलेला माणूस पश्चात्तापाने तुटलेला होता. रोहन काही क्षण शांत उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास पूर्णपणे नाहीसा झाला होता.
डोळ्यात पश्चाताप स्पष्ट दिसत होता. आर्या मात्र शांतपणे त्याच्याकडे पाहत उभी होती. काही वर्षांपूर्वी त्याच माणसासमोर ती हात जोडून रडत होती, पण आज परिस्थिती पूर्णपणे बदलली होती. आर्या, मला फक्त 5 मिनिटं दे. त्यानंतर तुला वाटलं तर मी पुन्हा कधीच तुझ्यासमोर येणार नाही. आर्याने काही क्षण विचार केला आणि कॅफेच्या बाहेर असलेल्या बाकाकडे इशारा केला. दोघे समोरासमोर बसले. रोहनने खोल श्वास घेतला. मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. रियाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. आर्या काहीच बोलली नाही. आपलं लग्न झाल्यानंतर काही महिन्यांनी रियाने मला सांगितलं होतं की तुझे दुसऱ्या मुलासोबत संबंध आहेत. तिने मला काही फोटो दाखवले. मी त्याच क्षणी तुझ्यावर संशय घेतला. एकदाही तुला विचारलं नाही. आर्याच्या डोळ्यांसमोर त्या दिवसांच्या आठवणी उभ्या राहिल्या. मी तुझी विनवणी ऐकली नाही. कोर्टातही तुझ्याकडे पाहिलं नाही. आज त्या प्रत्येक क्षणाची शिक्षा मला मिळते आहे. आर्या शांत स्वरात म्हणाली. आता हे सगळं सांगून काय उपयोग आहे? रोहनने खिशातून एक लिफाफा काढला. हे पाहिल्यावर तुला समजेल. आर्याने लिफाफा उघडला. त्यात काही कागदपत्र आणि काही फोटो होते. पहिल्या कागदावर एका सायबर तज्ज्ञाचा अहवाल होता. त्यामध्ये स्पष्ट लिहिलं होतं की आर्याविरुद्ध वापरण्यात आलेले फोटो संगणकाच्या मदतीने बनावट तयार करण्यात आले होते. आर्याचे हात थरथरू लागले. हे, रोहन हळू आवाजात म्हणाला. हो, ते सर्व फोटो खोटे होते. आर्याच्या डोळ्यात अश्रू आले. मग तुला हे कसं समजलं? रोहनने वेदनादायी हसू केलं. रियाशी लग्न झाल्यानंतर तिचा खरा स्वभाव माझ्यासमोर आला. ती सतत खोटं बोलायची. ऑफिसमधल्या अनेक लोकांशी तिचे संबंध होते. एक दिवस तिचा लॅपटॉप माझ्या हातात आला. त्यात फोटो एडिट करण्यासाठी वापरलेली मूळ फाईल होती. मी चौकशी केली. त्यानंतर सगळं सत्य समोर आलं. आर्या स्तब्ध झाली. म्हणजे? हो, तू पूर्णपणे निर्दोष होतीस. काही क्षण दोघांमध्ये शांतता पसरली. रोहन पुढे म्हणाला. रियाने माझीही फसवणूक केली. माझे पैसे घेऊन ती दुसऱ्या व्यक्तीसोबत निघून गेली. कंपनीतही माझी बदनामी झाली. आज मी पूर्णपणे एकटा आहे. आर्या त्याच्याकडे पाहत होती. तिला त्याच्याबद्दल राग होता, पण त्या क्षणी दया वाटत नव्हती, कारण तिने स्वतः अनुभवलेल्या वेदना कोणत्याही शब्दांनी भरून निघणार नव्हत्या. रोहन अचानक तिच्यासमोर हात जोडून उभा राहिला. आर्या, मला माफ कर. शक्य असेल तर माझ्या आयुष्यात परत ये. हे ऐकताच आर्या दचकली. काय? मी खूप मोठी चूक केली. मला एक संधी दे. आर्या हळूहळू उठली. तिच्या चेहऱ्यावर राग नव्हता, पण ठामपणा होता. रोहन, तुझी चूक फक्त संशय घेण्याची नव्हती. तू माझं बोलणं ऐकलंच नाहीस. माझ्यावर विश्वास ठेवला नाहीस. मला घराबाहेर काढलं. माझ्या चारित्र्यावर डाग लावलेस. माझ्या आईवडिलांनाही समाजासमोर मान खाली घालायला लावलीस. रोहनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मला माहीत आहे, म्हणूनच मी माफी मागतो आहे. आर्या शांतपणे म्हणाली. माफी दिली म्हणजे नातं परत जुळतं असं नसतं. रोहनने हळू आवाजात विचारलं. म्हणजे तू मला कधीच स्वीकारणार नाहीस? आर्या काही क्षण शांत राहिली. मग आपल्या पर्समधून एक छोटीशी अंगठी काढून त्याच्यासमोर धरली. ती तिच्या साखरपुड्याची अंगठी होती. माझ्या आयुष्यात आता दुसरा माणूस आहे. रोहनने अंगठीकडे पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावरचं शेवटचं आशेचं हास्य नाहीसं झालं. तो तुझ्यावर प्रेम करतो? आर्याच्या चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटलं. प्रेमच नाही, तो माझ्यावर विश्वासही ठेवतो. इतक्यात कॅफेबाहेर एक कार येऊन थांबली. कारमधून समीर खाली उतरला. त्याने दुरूनच आर्याकडे पाहिलं आणि हसत तिच्याकडे चालत येऊ लागला. रोहनने समीरकडे पाहिलं
आणि त्याच क्षणी त्याला समजलं की ज्या स्त्रीची किंमत त्याने ओळखली नाही, तिची किंमत ओळखणारा दुसरा माणूस तिला आयुष्यभरासाठी मिळाला होता. समीर शांतपणे आर्याजवळ आला. त्याने आधी आर्याकडे पाहिलं, मग रोहनकडे. परिस्थिती काय आहे हे त्याला लगेचच समजलं. सगळं ठीक आहे ना? त्याने शांत आवाजात विचारलं. आर्या हलकसं हसली. हो, आता सगळं ठीक आहे. समीरने तिच्या डोळ्यांकडे पाहिलं. ती खंबीर उभी होती. त्याला आणखी काही विचारण्याची गरज वाटली नाही. रोहन काही क्षण दोघांकडे पाहत राहिला. त्याच्या मनात अनेक भावना एकाच वेळी उसळत होत्या. अपराधीपणा, पश्चात्ताप, लाज आणि स्वतःबद्दलची चीड. तो समीरकडे वळला. तुम्ही समीर? हो, आर्याने तुमच्याबद्दल सांगितलं. समीरने फक्त मान हलवली. रोहन थोडा वेळ शांत राहिला आणि मग म्हणाला, तुम्ही खूप नशीबवान आहात आणि आर्याही. समीर काही बोलला नाही. रोहन पुढे म्हणाला, मी जिच्यावर विश्वास ठेवायला हवा होता तिच्यावरच संशय घेतला. पण तुम्ही तिचा भूतकाळ जाणूनही तिच्यावर विश्वास ठेवला. समीर शांत स्वरात म्हणाला, नातं विश्वासावर टिकतं, संशयावर नाही. ही एकच ओळ रोहनच्या मनात खोलवर उतरली. त्याने पुन्हा आर्याकडे पाहिलं. आज मला समजलं, मी तुला गमावलं नाही तर माझं स्वतःचं सुख गमावलं. आर्या शांतपणे म्हणाली, रोहन, आयुष्यात प्रत्येकाला चुका करण्याचा अधिकार असतो. पण काही चुका अशा असतात की त्यांची किंमत दुसऱ्याला आयुष्यभर मोजावी लागते. रोहनने मान खाली घातली. मी तुला माफ करण्याची विनंती करू शकतो, पण तुला परत मिळवण्याचा अधिकार माझ्याकडे नाही. आर्या काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या मनात आता राग नव्हता, द्वेषही नव्हता. फक्त भूतकाळापासून पूर्णपणे मुक्त होण्याची वेळ आली होती. ती शांत आवाजात म्हणाली, रोहन, मी तुला मनापासून माफ केलं. हे शब्द ऐकताच रोहनच्या डोळ्यात अश्रू आले. खरंच? हो, कारण तुझ्याविषयीचा राग मनात ठेवला असता तर मी कधीच पुढे जाऊ शकले नसते. पण लक्षात ठेव, माफी म्हणजे पुन्हा नातं जोडणं नाही. रोहनने डोळे पुसले. धन्यवाद. समीरने आर्याचा हात हलकेच हातात घेतला. त्या स्पर्शात विश्वास होता, सुरक्षिततेची जाणीव होती आणि आयुष्यभराची साथ होती. रोहनने दोघांकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर वेदना होत्या, पण त्याचबरोबर एक समाधानही होतं. किमान आर्या आज आनंदात आहे ही जाणीव त्याला झाली होती. तो निघून जाण्यासाठी वळला. 2-3 पावलं चालल्यानंतर तो पुन्हा मागे वळला. समीर, हो, तिची काळजी घ्या. समीर हलकासा हसला. ती माझी जबाबदारी नाही, ती माझं कुटुंब आहे. हे वाक्य ऐकताच रोहनच्या चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटलं. त्याने शेवटचं एकदा आर्याकडे पाहिलं आणि शांतपणे तिथून निघून गेला. त्या दिवसानंतर आर्याने भूतकाळाकडे कधीच मागे वळून पाहिलं नाही. काही महिन्यांनी तिचं आणि समीरचं लग्न ठरलं. दोन्ही कुटुंबांनी साध्या पण आनंदी वातावरणात लग्नाची तयारी सुरू केली. लग्नाच्या आदल्या दिवशी महिला सहाय्य केंद्रातील सर्वजणी आर्याला भेटायला आल्या. संस्थेच्या प्रमुखांनी तिच्या हातात एक छोटीशी भेट दिली. त्यात एक सुंदर डायरी होती. पहिल्या पानावर लिहिलं होतं, जखमा लपवू नकोस, कारण त्याच जखमा तुझ्या ताकदीची साक्ष देतात. ते वाचून आर्याच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. यावेळी ते दुःखाचे नव्हते, तर नव्या आयुष्याच्या आनंदाचे होते. दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस उगवणार होता आणि त्या दिवसासोबत तिच्या आयुष्याची खरी नवी सुरुवात होणार होती. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.